मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये। तर आपण आईस्क्रीमची सीरीज आपल्या चॅनलवरती चालू आहे। तर त्यातलं आज आहे डे 7। तर आपण बरेचसे आईस्क्रीम करून झालेले आहेत, आपले कसाटा, फालुदा सगळे फ्लेवर झालेले आहेत। तर आज आपण बनवतोय सगळ्या आईस्क्रीममधलं सगळ्यांचं फेवरेट राजभोग आईस्क्रीम। तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। इथे एक सॉसपॅन घेतलेला आहे। सॉसपॅनमध्ये मी 1 कप प्लस 1/4 कप दूध घेतलेलं आहे। दूध कच्चं आहे, म्हशीचं आहे आणि पॅकेटचं आहे। त्याच्यामध्ये आपण घालणार आहे 1/4 कप साखर, 1/4 कप मिल्क पावडर। मिल्क पावडर जी आहे ती मी पॅकेट घेतलेली आहे, लूज वापरलेली नाही आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करूयात 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर। आता कपाचे आणि चमचाचं जे काही डिटेल व्हिडिओ आहे ते प्रिव्हियस आईस्क्रीमच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे। तुम्ही ते रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, वरती आय बटनमध्ये सुद्धा देईन, तुम्ही चेकआउट करा। आता हे सर्व मिश्रण आधी मिक्स करायचं आहे। गॅस अजूनही बंद आहे, गॅस मी लावलेला नाही आहे। आधी हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मग गॅस ऑन करायचा आहे। तर चला, हे सर्व आपलं नीट मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस जे आहे ते ऑन करूयात। ओके, आता फ्रेंड्स, गॅस आपल्याला लावल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली सतत ढवळत राहायचं आहे, कारण कॉर्नफ्लोअरमुळे आणि मिल्क पावडरमुळे थिकनेस येतं आणि दूध लगेचच घट्ट व्हायला आणि चिटकायला सुरुवात होते। तर आपल्याला खाली अजिबात लागू द्यायचं नाही, अजिबात लागू द्यायचं नाही आहे। अशा पद्धतीने आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण आईस्क्रीम जर खाली लागलं तर आईस्क्रीमला वाससुद्धा आपला वेगळा येऊ शकतो। तर कंटिन्युअसली स्टिअर करायचं आहे दूध घट्ट होईपर्यंत। साधारण 5 ते 7 मिनटं लागतील। गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता घट्टपणा, दाटसरपणा आपल्या दुधाला आलेला आहे, थिकनेस आलेला आहे। आता आपण ह्याला थंड करायला रूम टेम्परेचरला ठेवणार आहोत। थंड झाल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर आता हे थंड होते तोपर्यंत आपल्याला आईस्क्रीमसाठी लागणार आहेत ड्रायफ्रूट्स, ज्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ते 1 बाय 1 आपण थोडेसे रोस्ट करायचे आहेत। आता राजभोग आईस्क्रीम म्हणजे एकदम शाही आईस्क्रीम असतं, तर त्यात सगळ्या शाही गोष्टी पडणार आहेत। तर इथं काजू, बदाम आणि पिस्ता यांचे उभे बारीक बारीक काप केलेले आहेत मी, आणि छान असं ह्याला रोस्ट करून घेणार आहे। अगदी खूप काही भाजायचं नाही आहे, फक्त जरासं आपल्याला क्रिस्पीनेस, क्रंचीनेस येण्यासाठी आपण ह्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे। आता ड्रायफ्रूट्स सगळे आपले रोस्ट झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे 50 ते 60 ग्रॅम खवा लागणार आहे। तर खव्याने काय होणार आहे, आपल्या आईस्क्रीमला एक वेगळी टेस्ट येणार आहे, एक रिच टेस्ट येणार आहे आणि प्रीमियम चव येणार आहे। त्यामुळे खवा आपल्याला घालायचा आहे। आणि शाही आईस्क्रीम आहे राजभोग, त्यामुळं ह्याच्यामध्ये सगळे शाही गोष्टी पडणार आहेत। तर खवा जो आहे तो थोडासा हलकासा आपण भाजून घ्यायचा आहे। तर ड्रायफ्रूट्स झालेत आपले, दूध पण थंड होत आहे, खवा पण आपला भाजून तयार आहे। आता ह्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हिपिंग क्रीम। हे 1 किलोचा पॅक आहे, जी केकला वापरतात तीच ही क्रीम आहे। ह्याला घेतल्यानंतर आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं असतं, पण जेव्हा आपल्याला यूज करायचं तेव्हा लिक्विड कन्सिस्टन्सी ह्याची पाहिजे अशा पद्धतीने, आणि आपलं व्हिप क्रीम थंड देखील पाहिजे। त्यामुळे तुम्ही करायच्या आधी फ्रीजरमधनं काढून फ्रीजमध्ये आपल्याला हे बॉक्स ठेवायचं आहे। तर आता ही लिक्विड कन्सिस्टन्सी आहे, 1 कप प्लस 1/4 कप आपल्याला लागणार आहे व्हिपिंग क्रीम। ओके, त्यानंतर आपल्याला हे बीट करण्यासाठी लागणार आहे बीटर। माझ्याकडे फिलिप्सचं 300 वॅटचं हे बीटर आहे, हे कंपल्सरी आहे। याने आपली क्रीम जी आहे व्हिपिंग क्रीम चांगली व्हिप होणार आहे। तर आता आपण ह्याला साधारण 5 ते 7 मिनटं व्यवस्थित बीट करून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती आईस्क्रीमची सीरीज जी आहे ती चालू आहे, त्यातला डे 7 आहे। यापूर्वी आपण सर्व बेसिक प्रकार देखील बघितले आहेत, बटरस्कॉच, मँगो, त्यानंतर रसमलाई, हे सगळे फ्लेवर बघितलेत, फालुदा बघितला आहे आपण। त्यानंतर आता कसाटा पण आपला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। आज आपण राजभोग आईस्क्रीम करतोय। तर आता ही क्रीम जी आहे ती आपली बीट झालेली आहे परफेक्ट। आता आपण ह्याच्यात 1 बाय 1 आपण जे काही प्रिपरेशन केलं आहे ते ॲड करत जायचं आहे। तर आता हे दुधाचं सर्वात आधी थंड झालेलं मिश्रण जे आहे ते ॲड करून घेऊयात। ओके, त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क। इथं मी अमूलचं मिठाई मीठ वापरते, तुम्ही नेस्लीचं वापरलं तरीही चालेल, घरी कंडेन्स मिल्क केलं तरीही चालेल। आणि आपण रोस्ट केलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी ॲड करते, ज्यामध्ये मी काजू, पिस्ता, बदाम तिन्ही वापरलेले आहेत। त्यानंतर आपण रोस्ट केलेला खवा जो आहे मावा ते ॲड करतोय।
आता हे सर्व मिश्रण चारही मिश्रण म्हणजे व्हिपिंग क्रीम, दुधाचं मिश्रण, खवा आणि ड्रायफ्रूट सगळं एकजीव व्हायला पाहिजे. इथं मी लिक्विड फूड कलर वापरते, थोडासा येलोनिश कलर येण्यासाठी. ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आहे. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया. आता ह्या गोष्टी भरपूर असल्यामुळे चमच्याने नीट मिक्स होणार नाही आहे, तर आपण इथं बीटरचा वापर करूयात आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते छान एकजीव करून घेऊयात. तर बीटर मी हे मिक्स करून घेते. साधारण 2-4 मिनटात छान असं हे मिक्स होणार आहे. तर फ्रेंड्स, इथंपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत. रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. तर कोणासाठी तरी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. आता हे सर्व गोष्टी नीट मिक्स झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण एका कंटेनरमध्ये ह्याला पोर करूया. कंटेनर तुम्ही कोणताही यूज करू शकता. एअरटाईट पाहिजे आपल्याला कंटेनर. इथं माझ्याकडे स्क्वेअरचा एक आहे कंटेनर, ज्यामध्ये आपण केक वगैरे स्लाइस केक बनवत असतो तशा टाईपचा कंटेनर माझ्याकडे आहे. तर त्यामध्येही मी पोर करणार आहे. तर आता हे छान मिक्स करून आपण व्यवस्थित भांड्यामध्ये घालून घेऊयात एअरटाईट. क्लिंग रॅप असेल तर तुम्ही वापरा. क्लिंग रॅपनी तुम्हाला इझिली उचलता येईल, स्लायसेस करता येईल. तुम्ही जर स्कूप आउट करणार असेल तर कुठल्याही कंटेनरमध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता. तर आता ह्याला आपण 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये सेट करणार आहोत. तर फ्रेंड्स, आता 8 ते 10 तास झालेले आहेत. आपण चेक करूया आपलं आईस्क्रीम कसं झालं आहे ते. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, अगदी परफेक्टली आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त मी चाकूच्या साहाय्याने याचे पीसेस करत आहे. अगदी परफेक्ट विदाउट क्रिस्टल आपलं आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स, आजची रेसिपी राजभोग आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.